राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रितरित्या निवडणूक लढतीये। दरम्यान या दोन्ही पक्षांचं एकत्रीकरण होणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। मध्ये जाण्याचा निर्णय आमचा अधोरेखित आहे। पुढची वाटचाल आमची एनडीएबरोबर आहे। आता हा विचार आणि मग विलीनीकरण ह्या दोन गोष्टी एकमेकाशी पूरक झाल्या तर जर तो प्रश्न तो तेव्हा येईल। तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही, कारण ऐकून घ्या, माझा व्यक्तिगत विरोध राहू शकत नाही, कारण आम्ही सामूहिक लिडरशिपमध्ये निर्णय घेतो। आमची पक्षांतर्गत डेमोक्रेसी आहे। प्रत्येक निर्णय आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून घेत असतो, कोर ग्रुप आहे। त्याच्यामुळे तशापैकी चर्चा ज्या वेळेला होईल त्याला आम्ही जरूर त्या विषयाची चर्चा करू, पण एनडीए मधला आमचा सहभाग हा कायम आहे। तर याच विषयावर जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा विजय व्हावा यासाठी कोणी सोबत येण्याचा प्रयत्न करत असेल तर पाठबळच देऊ असं त्यांनी म्हटलंय। महापालिका निवडणुकीत इथे आहे, त्यामुळे तुमच्या तोंडातूनच मी ऐकतोय की दोन पक्ष एकत्रित येणार। आमच्यात तशी काही चर्चा झालेली नाही आणि वरिष्ठ पातळीवर जर चर्चा झाली असेल तर मला माहित नाही। पण या सगळ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत शाहू फुले आंबेडकरांचा विचार विजयी व्हावा हा आमचा प्रयत्न आहे आणि असे प्रयत्न जर दुसरे कोणी करत असतील तर त्या प्रयत्नांना आम्ही पाठबळच देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।